नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचं आहे उपासाची कुर्मापुरी। तर ही उपासाची कुर्मापुरी कशी बनवायची ते आता आपण बघूया। आणि त्यासाठी लागणारे साहित्य आहे बटाटा, शेंगदाण्याचा कूट, मीठ, गाजर, जिरे, ओले खोबरे, आलं, तेल। मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा। इथे हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। त्यामध्ये एक छोटी वाटी ओलं खोबरं घालायचं। आल्याचे 2 ते 3 तुकडे घालायचे। एक चमचा जिरे आणि हे आता थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे। आता एक कढई तापवून घ्यायचं। त्याच्यामध्ये कढई तापल्यानंतर 2 ते 3 छोटे चमचे तेल घालायचं आहे। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे जे वाटलेला मसाला आहे तो घालायचा आणि हा मसाला जरा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। हा मसाला चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला मसाला घालायचा आहे। मसाला म्हणजे इथे मिरची पूड वापरायची आहे, कारण आपण हे उपासासाठी करत आहोत कुर्मा। तर इथे 3 चमचे मी मिरची पूड घातलेली आहे। उपासासाठी जेवण करताना त्यामध्ये आपला नेहमीचा मसाला चालत नाही, फक्त त्यावेळी मिरची पूड वापरायची। आता याच्यामध्ये जे गाजर, इथे मी एक गाजर घेतलेला आहे, त्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला पण थोडासा मसाला लागलेला असतो, तर ते पाणी प्रथम घालायचं कढईमध्ये आणि नंतर पुन्हा 1 ग्लास मी पाणी घातलं याच्यामध्ये। नंतर त्याच्यामध्ये बटाटा घालायचा आणि चांगलं हे दोन्हीही शिजलं पाहिजे, बटाटा आणि गाजर। त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा मीठ घालायचं। तुम्हाला आवडत असेल तर चिमूटभर साखर घालायची। आणि बटाटा आणि गाजर शिजल्यानंतर त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकायचे। आणि पनीरचे तुकडे टाकल्यानंतर त्याला पुन्हा उकळी चांगली आणायची आहे। नंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि अशा तऱ्हेने आपला कुर्मा तयार झालेला आहे। आता पुरीसाठी लागणारे साहित्य इथे मी राजगिऱ्याचे पीठ घेतलेलं आहे आणि एक उकडून बटाटा घेतलेला आहे। तर प्रथम 1 ते 1.5 वाटी इथे राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे आणि एक बटाटा उकडून मॅश करून घ्यायचा आणि तो इथे वापरायचा आहे। अर्धा चमचा मीठ घालायचं
आणि प्रथम ह्या बटाट्यामध्ये जितकं पीठ भिजलं जाईल तितकं भिजवायचं आहे आणि नंतर मग पाणी वापरायचं आहे. थोडं थोडं पाणी हे करून पीठ मळून घ्यायचं आहे. आता पुन्हा हे पीठ मळून झाल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून ठेवायचं वरून. आणि नंतर हे पीठ एक 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते पीठ चांगलं भिजून येतं. एक 10 मिनिटानंतर या पिठाच्या आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत. छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. आणि अगदी थोडंसं पीठ लावून या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. एका साईडला तेल तापवत ठेवायचं आहे कढईमध्ये. तसेच आणि एक पुरी करून घेऊया. आता इथे मी एका वाटीने, मोठ्या साईजची वाटी आहे ही, त्याने ह्याला आकार देऊन घेत आहे की सगळ्या एकाच साईजच्या पुऱ्या होतील म्हणून. आणि आता ह्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला. तेल चांगले तापलेले आहे. आता त्यामध्ये ही पुरी सोडायची आहे. अशा तऱ्हेने सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. पुऱ्या खूप छान फुललेल्या आहेत. आणि अशा तऱ्हेने आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि आपली उपवासाची कुर्मापुरी इथे तयार झालेली आहे. आपण आता एका डिशमध्ये कुर्मा काढून घेऊया. तर नेहमीच्या आपल्या इतर रेसिपींपेक्षा ही एक वेगळी रेसिपी आहे. नक्की करून बघा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.